नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे. मित्रांनो, इन्शुरन्स म्हणजे अशा प्रकारचं स्टोअर आहे की थोडे भरून जास्त मिळणार आणि ते पण संकट काळात. लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स दोन्ही गरजेचं आहे. मित्रांनो, बऱ्याच वेळा काय होतं, आपण लक्ष देत नाही किंवा आपण ह्याला महत्त्व देत नाही. त्याच्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम आल्यानंतर आपल्याला इन्शुरन्स घेता येत नाही. इन्शुरन्स घेण्यासाठी आपली प्रकृती चांगली पाहिजे. प्रकृती चांगली राहील माहीत नाही. मित्रांनो, एक स्टोअर आहे गॅरंटेड, जसं थोडे भरून जास्त लिहून दिले. जसं लाईफ इन्शुरन्समध्ये तुम्ही 1,000 भरले की 5 लाख रुपये लिहून दिले जातात मित्रांनो. आणि हे 5 लाख गॅरंटेड आहेत. आपण पैसे कमवतो परंतु गॅरंटेड पैसे आपल्याकडे राहत नाहीत. हे जवळपास 100% 99% लोकांचं उदाहरण आहे मित्रांनो. पैसेच राहत नाहीत आणि असेल पैसे तरी अशा ठिकाणी असतात की ते तुम्हाला वापरता येत नाहीत. लिक्विड स्वरूपात पैसे पाहिजे. लिक्विड म्हणजे कसं, पाहिजे तेवढंच पैसे मिळाले पाहिजे. इन्शुरन्समध्ये तुम्हाला पाहिजे तेवढंच पैसे मिळतात 1 वर्षानंतर. आणि त्याच्यामध्ये जे इन्शुरन्समध्ये जे पैसे मिळतात ते लोनच्या माध्यमातून मिळतात आणि लोनला EMI नसतो आणि व्याज कमी असतं. मित्रांनो, आपली प्रगती खरी ह्याच माध्यमातून होती. आपले पैसे आपल्याला वापरता येतात, वाढत असतात आणि इन्शुरन्स कवर मिळतं. इन्शुरन्स म्हणजे रिझर्व्ह स्टॉक पैशाचा, जे तुम्ही भरला नाही. 1,000 भरले की 5 लाख. मित्रांनो, आजच्या काळामध्ये इन्शुरन्सची गरज खूप मोठी आहे. त्याचं कारण सांगतो, कोणीच कुणाला मदत करत नाही आणि आपण कमवलेले पैसे राहत नाहीत. पैसे कमवायचा पिरियड कमी होतो. प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होतो पैशाचा. शरीराचा तर होतोयच, कारण उतारवय झाल्यानंतर शरीराचे पार्ट काम करत नाहीत, पैसे कमवू शकत नाही आणि त्यावेळेस आपल्याला हे जे इन्शुरन्सच्या माध्यमातून पेन्शन पण मिळते. मित्रांनो, पैशाचा प्रश्न सोडवायचा असेल तर इन्शुरन्स शिवाय पर्याय नाही. पूर्वीचा काळ वेगळा होता. एकत्र कुटुंब पद्धती होती. 4 भाऊ असेल तर एक भाऊ, काही भाऊ, एका भावाचा प्रॉब्लेम आला तर 3 भाऊ त्याला सांभाळून न्यायचे. आता तो कन्सेप्ट चेंज झालेला आहे. कुणीच कुणाला मदत करत नाही आणि माणूस रोज फसत असतो. चांगल्या गोष्टी नाही केल्या की वाईट गोष्टी घडत असतात. हा निसर्गाचा नियम आहे. शेतकऱ्यांना पेरणी नाही केली तर गवत उगवतं. रुग्णांना ट्रीटमेंट नाही घेतली तर जीव धोक्यात येतो. विद्यार्थ्यांना अभ्यास नाही केला तर नापास होतो. मित्रांनो, चांगले नाही काम केले तर वाईट काम घडत असतात आणि आपल्या हातातनं कळत नकळत ह्या चुका घडतात. मित्रांनो, बचत करा आणि LIC ऑफ इंडियामध्येच करा, कारण ही सरकारची संस्था आहे. धोका नाही, भीती नाही. आता आयुष्यभर पैसे देणार आपल्या नाही. आणि मेडिक्लेम स्टार हेल्थ इन्शुरन्सची घ्या. मित्रांनो, हे तुम्हाला रिझर्व्ह स्टॉक आहे. अधिक माहितीसाठी मला फोन करा.